नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. सामान्य नागरिक त्यांचे प्रश्न सोडवण्याचे व्यासपीठ म्हणून विधिमंडळाकडे पाहतात. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांनी या सभागृहाची उच्च परंपरा जपून आणि संसदीय परंपरांचे पालन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी केलंय. ते महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने व्याख्यानात बोलत होते. तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप सरकारने मोठा निर्णय घेत 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केलाय. याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर अधिसूचना पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. सगळे सोयरे अध्यादेश काढला तर राज्यातील लाखो ओबीसी समाज मुंबईत धडकेल आणि मुंबई जाम करू. तुम्ही 12 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात हे लक्षात ठेवा, असा थेट इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. दिल्ली अबकारी घोटाळ्यात गेल्या काही महिन्यांपासून ईडी आणि सीबीआयच्या कोठडीत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या केसमध्ये अंतरिम जामीन मंजूर केलाय. परंतु सीबीआय केसमध्ये जामीन नसल्याने तुरुंगाबाहेर नाही. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती रॅली उद्या संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे. लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता शहरातील जालना रस्ता 7 तास बंद ठेवण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि आरोग्य सुधारण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची 2 दिवसीय विशेष मोहीम आयोजित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मोहिमेच्या आयोजनाच्या सूचना दिल्या आहेत. महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाकांक्षी असून महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच महिलांचे स्वावलंबन, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी मोठी मदत होईल. या योजनेच्या पात्र महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले. मी उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या सोबत आहे. मी मुंबईत येते तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटते. शरद पवार हे तर ज्येष्ठ नेते आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकी आहेत. या विधानसभा निवडणुकीत आपण उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार, असं ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहन उडवणाऱ्या संशयितास अटक. न्यायालयाने दिली 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक सापुतारा वघई या आंतरराज्य मार्गावरील सापुतारा घाटाच्या पायथ्याशी वसलेले श्यामगहाण गावात गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नाशिकहून सुरतकडे धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याचा दुभाजक तोडून ट्रक दुकानात शिरल्याने एक जण ट्रक खाली ठार झाला.